हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एकादशीला आज जे उपाय करायचे आहेत ते तुम्ही जे उपाय करणार आहात त्याचा जो फरक आहे, असर आहे, तो तुम्हाला त्वरित तुमच्या जीवनामध्ये दिसणार आहे. कारण काशीची तीर्थक्षेत्र असो किंवा पुष्करसारख्या पावन सरोवरात देखील तुम्ही तीर्थस्थानाच्या ठिकाणी स्नान केलेलं पुण्य असो, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने तुम्हाला पुण्यफल या एकादशीच्या व्रताच्या पालनाने मिळते. तर या दिवशी केलेल्या उपायांचे फळ हे तुम्हाला त्वरित मिळते. म्हणूनच कामिका एकादशीला मी अत्यंत जबरदस्त असा तुम्हाला 9 सुपारींचा उपाय सांगणार आहे. तो तुम्ही प्रत्येकाने करावा आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही जे काही सामग्री मी सांगत आहे, ती सामग्री त्वरित घेऊन यावी आणि आज हा उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका. अगदी कसल्याही प्रकारचे दोष असतील तर त्या दोषातून मुक्तता तुम्हाला आजच्या या उपायाने नक्की मिळणार. चला तर मग बघूया आजचा आपला उपाय काय आहे कामिका एकादशीचा. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल, अजून सबस्क्राईबच केलेलं नाही आहे, आपले व्हिडिओ आवडतात तर जरूर सबस्क्राईब करा. कारण अशा नवनवीन माहिती, जे सोपे उपाय आहेत ते तुमच्यासोबत मी नेहमी इथे शेअर करत असते. आज विधिवत जे काही करायचं आहे उपाय तो मी तुम्हाला सांगते. पण तत्पूर्वी तुम्ही विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पंचामृताचा अभिषेक आज जरूर करावा. जरी पंचामृताचा अभिषेक तुम्हाला जमला नाही आहे, तर दुधामध्ये चिमूटभर हळद किंवा केसर जर घरामध्ये असेल तर केसर त्या दुधामध्ये मिक्स करून त्याचा अभिषेक करायला तुम्ही विसरू नका. या अभिषेक करण्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत, कामामध्ये जे येणारे अडथळे आहेत, ते दूर होण्यास मदत होते. अभिषेक करताना तुम्ही ओम नमो नारायणाय नमः, ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे. 108 वेळा जर जमले तर ठीक आहे, काही हरकत नाही आहे अभिषेक करताना. पण जर नाही जमले तरी 11 वेळा तरी तुम्ही हे मंत्र उच्चारण करायचे आहेत. यामधून निघणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. जी पण तुमची काही इच्छा आहे, जी इच्छा खूप दिवस झाले पूर्ण होत नाही आहे आणि आता ती इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, असा मनामध्ये दृढ संकल्प धरून हा अभिषेक तुम्ही करा. जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेमध्ये अनेक प्रकारचे काही गोष्टी आढळतात, तुम्हाला सांगितलेल्या असतील ज्योतिषांनी कोणत्या ग्रहदोष आहेत व त्याची शांती वगैरे सांगितलेली आहे, पण तो खर्च तुम्हाला परवडणारा नाही आहे, म्हणून तुम्ही आज उद्या करत तो जो खर्च आहे त्यामुळे तुम्ही शांती वगैरे करू शकत नाही आहे आणि त्याचा त्रास तुमच्या जीवनात होतो आहे. तर आजच्या या महान पुण्य फलप्राप्ती करून देणाऱ्या कामिका एकादशीच्या दिवशी आता जो उपाय सांगते तो लक्ष देऊन नीट ऐका आणि तो उपाय तुम्ही सर्वांनी करा. जरी तुमच्या पत्रिकेमध्ये ग्रह चांगले आहेत नाही आहेत तुम्हाला माहिती नाही आहे, तरी देखील हा उपाय करायचा आहे. तर करायचं काय आहे नेमकं? आज तुम्हाला पिवळे रेशमी कापड घेऊन यायचं आहे. तुम्ही कापडाच्या दुकानात गेले, जिथं मॅचिंग सेंटर वगैरे आहे तिथं, तर रेशमी कापड तुम्ही मागितलं तर अर्धा मीटर 1 मीटर तुम्हाला मिळेल. त्यातील थोडासा तुकडा तुम्हाला लागणार आहे आणि 9 सुपारी घेऊन यायची आहे यासोबतच. 9 एकदम नवीन कोऱ्या खटखटीत सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तुम्हाला. काळ्या वगैरे त्या भेटतात, चॉकलेटी तसल्या नाही घ्यायच्या, साध्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. आणि हे जे कापड आहे ते एका पाटावर अंथरून त्यामध्ये या ज्या 9 सुपाऱ्या आणलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. पण त्या कशा ठेवायच्यात तुम्हाला मी ते सांगते. तुम्हाला हा जो मंत्र मी सांगत आहे तो म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा जो मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे. हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला एक एक सुपारी त्या छोट्या रेशमी कापडावर ठेवायची आहे. एकदा म्हटला गायत्री मंत्र, 1 सुपारी ठेवली. दुसऱ्यांदा म्हटला, दुसरी सुपारी ठेवली. आणि मग त्या 9 सुपाऱ्या ठेवून झाल्यानंतर तुम्हाला पिवळ्या धाग्याने ही पोटली बांधायची आहे. आणि ही बांधलेली पोटली तुम्ही विष्णुदेव किंवा जे तुमची श्रीकृष्णाची मूर्ती आहे तिथे थोडा वेळ ठेवून त्यांच्या चरणाला स्पर्श करून, तुमच्या डोक्याला माथ्याला स्पर्श करून पूर्व दिशेला बरोबर ही जी आहे पोटली टांगून ठेवायची आहे. आता यामुळं काय होणार आहे, कुंडलीतील जे दोष आहेत ते दूर होऊ लागणार आहेत तुमच्या. याशिवाय तुमच्या मार्गामध्ये जे काही या दोषामुळं त्रास होत होता
तो देखील कमी होणार आहे आणि घरामध्ये देखील कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष असेल, तो देखील तुमचा निघून जाणार आहे. याशिवाय जर तुम्ही एकादशीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात तुम्हाला जायला जमले, तर जरूर जावा मी म्हणते. कारण वेळात वेळ थोडासा काढा आजच्या दिवशी. कारण महादेवाच्या पिंडीवर जो भक्त साधा पाण्याचा देखील अभिषेक करतो एकादशीच्या दिवशी, त्याला असंख्य अडचणीतून बाहेर काढतात स्वतः नारायण. कारण साध्या पाण्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि तो अभिषेक करताना तुम्हाला 3 वेळा स्वधा, स्वधा, स्वधा असे म्हणायचे आहे. फक्त 3च वेळा. अगदी 5 मिनिटाचा उपाय आहे. तुम्ही मंदिरात जाऊन लगेच येऊ शकता ताबडतोब. पण हा उपाय तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी एकदम पॉवरफुल असा इफेक्ट तुम्हाला दाखवतो. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला ज्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावासा वाटतोय, ज्यांच्याकडे हा प्रॉब्लेम चालू आहे, पण पैसे नाही आहेत मोठमोठ्या शांती वगैरे करण्यासाठी, तर त्यांनी हा उपाय आजच्या दिवशी करावा. यासाठी त्यांना देखील आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही देखील हा उपाय करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.